तर हे गाईज गुड मॉर्निंग, कसे आहेत सगळे? एकविरा आईच्या आशीर्वादाने सगळे चांगले असतील. तर गाईज आज चालू आहे आम्ही एकविरेला. आपल्या मायमाऊलीची जत्रा आहे, 15 तारीख उद्या आहे, आज 14 तारीख आहे. तर रात्री एक आमची गाडी गेली आहे, थोडे कामांमुळे आम्ही आज लेट निघलो आहे. तर बघू शकता आपली गाडी तर रेडी आहे, सामान सर्व भरलं आहे. तर तुम्ही आता दाखवतो काय काय घेतलं आपण सामान आणि कोण कोण आहे ते तुम्हाला दाखवतो. तर फुल मजा येणार आहे गाईज. तर लास्टपर्यंत नक्कीच ब्लॉग बघा. बघू शकता पप्पा, दादा, हर्षद मामा आणि मम्मी, आणि इकडे येत आपल्या मामी. तर एवढं आम्ही सामान घेतलंय, लवकरच या. एवढं सामान घेतलं, पूर्ण भरली गाडी. एक गाडी पुढे गेले. आता जस्ट निघालो घरून, बघू शकता. तर चला आता फटाफट जाऊया आईच्या दारामध्ये. पकडून ठेव बघ, कुकर पडेल खालती ठेव निघतो. तर पहिला आपल्या देवळामध्ये पाया पडूया. जस्ट आलो देवळामध्ये, मस्त पाया पडूया आणि जाऊया आईच्या भेटीला. एक दिवस देवाला आणली आहे. एकविरा माते की, एकविरा माते की. उदो एकविरा, एकविरा माते की. ये आये काही जस्ट पोहोचलो, बघू शकता. आता कुठं बघू आम्ही, आपला तंबू आतलायचा, तंबू आतलायची सोय बघू. कुठं आतलायचा आता आपला तंबू? बघतो आता कुठे चांगली जागा आहे. आंब्यावर आंबे पण आलेत, फुल सोय आहे लोणच्यासाठी. तर ठीक आहे, आता आमचा बंगल्याचा प्लॅन झाला, बंगलो बांधला आम्ही. बघू शकता तुम्ही, असं काही बांधलंय. आणि आता आम्ही जस्ट घेतलं आम्ही जेवण, बघू शकता. राख झाले जेवायला. आमची आली आजी, म्हणजे आई. दागिने बघा नीट केले. तर चला मस्त जेवण घेऊ. त्याच्यामध्ये आपल्याला बोट्या, अनाचा माज मोडूया. त्याला भरपूर भूक लागले आणि पप्पांनी घेतले आमच्या स्टॉक. काही आता रात्र पडले आणि आपल्या रात्रीची सोय बघू शकता. इथे आहे चिकन, इथं लाल मासे, आणि आहे आपला बघू शकता तंबू. तर ठीक आहे, आपण तिकडे जाऊया. तिकडे आमचे बघू आता तिथे काय गेलंय. आणि आपला टेंटला घेतलाय चिकन मॅरिनेट करायला, बघू शकता. आणि इथं पीठ नव्हतं तर असे पाऊच आणले, इथं वांदे आहेत सर्वांचे. जल्दी जल्दी करो यार, भूक लागली आधी. इथं फ्रेश चिकन आणलेलं आहे. आणि 2 पाहुणे आलेत आमच्याकडे. तर काहीच बघू शकता, जस्ट घेतला आम्ही आता चिकन फ्राय केलेला आणि थम्सअप. आता थोडाफार स्टार्टर देऊया, नंतर जेवूया.
थोड्या वेळात. सध्या स्टार्टर आहे, फुल एन्जॉय. तर गाईज आता आपल्याला वरती जायचं आहे आईचं दर्शन घ्यायला. तर चला आपल्यासोबत हे बघू शकता राजा, दादा, बंट्या, हर्षद, अक्षयबाई आणि ऋषीबाई. तर चला वरती जायचं आहे आणि आमची आई आणि मम्मी पप्पा. तर चला जायचं आहे वरती. जय उदो उदो लय पाणी. जय एकविरा. हा चांगला काम करत आहे गाईज. सर्व भाविक भक्तांना पाणी देत आहेत आणि फ्री पाणी आहे. तर गाईज ही आमची काल्हेरची पालखी बघू शकता तुम्ही. हा एकविरा माते की या ये. आणि आता दर्शन घ्यायला किती वेळ लागतो ते अंदाज नाही, कारण खूप क्राऊड आहे आणि लाईन पण तिकडून आहे. आणि फुल येताना घामाघूम. येताना अर्धा आंघोळ केली. प्रयत्न करू नका. कायदेशीर कारवाई केली जाईल. दर्शनासाठी सावकाश पुढे पुढे चालत राहा. ज्यांना दर्शन रांगेत उभे राहणे शक्य नसेल त्यांच्यासाठी मंदिराच्या समोर नेहमीजवळ मुख्य दर्शनासाठी स्वतंत्र व्यवस्था केली आहे. त्याचा लाभ घ्यावा. त्या ठिकाणी सुद्धा शिस्तीत रांगेत दर्शन करायचे. आपले गाववाले बघू शकता. कुणाल भाई, सुजल कुठे आणि रश्मिताई. हो रश्मिताई, काही आपल्या पब्लिकला संदेश. कधी आले तुम्ही? कधी चाललोय आम्ही, तुम्ही कधी आले? असू दे भाई तुमची पण. याला ब्लॉग मध्ये जे तुमच्या गावाला घेतलं ना, गाववाल्याला ब्लॉग मध्ये. प्रवेश दिला जाणार नाही. कोणीही एक्झिट गेट. या ठिकाणी मैदानात मंडपाची विरोधना होऊन त्यानंतर भाविकांचं दर्शन घ्यायचे आहे. एकविरा आईच्या मुख्य पालखीच्या आगमन या ठिकाणी झालेलं आहे. ती पालखी जस्ट मुख दर्शन घेतला. दर्शन घ्यायला काही भेटलं नाही. एवढ्या गर्दीमध्ये कुठं दर्शन घ्यायला. आणि आता आम्ही खाली उतरतोय. पालखीचं तर दर्शन भेटला, मानाच्या पालखीचं दर्शन भेटला एकदम आरामात. ते पण आरामात भेटला आणि पालखीला आम्ही खांदा पण लावला. आता जाऊ खाली मस्त. आम्हाला एक कोंबडा भेटले, त्याचा त्याला सन्मान चिन्ह द्यायचा कोंबड्याला. खाली गेल्यानंतर आणि सध्या खूप प्यास लागले पाणी. आणि गाववाले पाणी दे रे. तर आमचे गाववाले बघू शकता तुम्ही. सोय तुम्ही केली ना फक्त आमची पाण्याची बस. आता आमची आता काही खाते का? कांदा भजी नाही, बटाटा भजी नाही, काहीच नाही. काही बघू शकता. हिने ब्लॉग मध्ये येण्यासाठी चष्मा घातला. जय. या काही खाता का? कांदा भजी, बटाटा भजी नको दादा, विचारला मन भरला पोट. या मग ताक निंबू सरबत. चला आरामात जावा मग.
सेल्फी घे आपली राजा सेल्फी घे सेल्फी टॅप का टॅप तुझा आलं जेवून जा. तर तुम्हाला अशी चांगली सोय करताना असं कसं वाटतं रमेश दा ही सोय करून कसं वाटतं तुला? हा तुम्हाला हा काम करून कसा वाटतो आणि म्हणजे पूर्ण दिवस आहे पाणी का? हे बघा आम्ही आता गेली 15 वर्ष सतत इथे सेवा देतो. चैत्र यात्रा असो किंवा मग आपला होम असो नवरात्रीचा होम असो आम्ही दरवर्षी येतो. यावर्षी काहीतरी म्हणजे आम्ही बघतो की लोकांच्या काय भावना असतात की ही सुविधा नाही ती सुविधा नाही. पण पाण्याबद्दल ते नेहमी बोलत असतात की तहान खूप लागते. बरोबर. त्याच्यामुळे आम्ही हे पहिल्यांदाच केले यावर्षीच पहिल्यांदा केलं आहे की पाणी वाटप. आता बरीच जणांचा रिप्लाय आला मला की तुम्ही खूप पुण्याचं काम करता. तर ॲक्च्युली ते काय आहे आम्ही स्वयंसेवक आम्ही फक्त पाणी वाटण्याचं काम करतो. आम्हाला काही डोनरसुद्धा मिळाले आहेत की ज्यांनी आम्हाला हे पाणी दिलेलं आहे. एक तर कपिल पाटील फाउंडेशन ज्यांच्याकडनं आम्हाला 500 बॉक्सची मदत मिळाली आहे. एक मंदार शैलेश भोईर भाईंदरचे आहेत ते त्यांनी पण आम्हाला एक 450 बॉक्सची मदत केली आहे. एक राजेश पाटील वेलाचे त्यांनी 50 बॉक्सची मदत केली. आणि अजून बरेचसे असे डोनर होते जे आम्हाला सांगत होते तुम्हाला किती पाहिजे फक्त आकडा सांगा आम्ही देऊ. परंतु पाण्याचे बॉक्स आणखीच झाले खूपच जास्त झाले. त्याच्यामुळे आम्ही सांगितलं की बस आम्हाला जेवढे पुरेसे होते तेवढे आमच्याकडे आलेले आहे. आणि पब्लिकला फक्त एकच रिक्वेस्ट आहे हे पाणी पिऊन फक्त बाटल्या तुम्हाला थैल्या ठेवलेल्या आहेत त्याच्यामध्ये टाका कुठे पण नका टाकू. हो त्याच्यासाठी सुद्धा आम्ही सोय केलेली आहे की आम्ही खालच्या पायरीपासून तर वरच्या याच्यात गार्बेज बॅग आम्ही ठिकठिकाणी बांधलेल्या आहेत. भाविकांना आम्ही सतत सांगतो की तुम्ही ज्या रिकामे बॉटल आहेत त्या रस्त्यात इतरत्र कुठेही टाकू नका. गडाची स्वच्छता ही तुमची सुद्धा जबाबदारी आहे. तुम्ही त्या गार्बेज बॅगचा वापर करा आणि त्या बॅगेतच टाका. ओके थँक्यू दादा. तर बघू शकता आता घेतले थंडा प्यायला घेतल्या सुरमईच्या बोट्या टोपामध्ये बघू शकता तुम्ही नुसत्या सुरमई. बावली एकटे एकटे खाते का सुरमई? नाही तर एक त्याला वेगळा केलाय काढून टाकले त्याला परका नाही तिथं मामी चालू का एक सुरमईच्या बोट्या. ताजा आहे ताजा बर्फांचा नाही. तो खूप मजा येते फक्त तालपात्रीत ना थोडीशी गरम वाफ येत आहे. ठीक आहे गरम पण होतो. तसं आता कोंबडा घेऊन आलो त्याला साफ करायला नंतर आपल्याला बनवायचं आहे. काय म्हणते भाई? खुरमुंडी तो आम्हाला वरते भेटलेला त्याला पलता पण नव्हता येत आम्ही त्याला पायाने खेचला. तर आता त्याला साफ करू लगेच भोंगा होता कारण तो दमला होता म्हणून आता त्याला न्यायचं साफ करून ना बनवायचं. त्याचा कोंबडा आहे का बदक. तर आपले मित्रपरिवार आलेत गावातनं तर त्यांना जेवण वगैरे बनवून दिला तर जेवत आहेत बघू शकता. आणि इथं टोपा ठेवलं जेवणाची. काहीच बघू शकता इथं आता पाणी पडायला लागलं आहे. माऊलीची वरती पालखी निघली आणि पाणी पडतोय खूपच छान. पूर्ण आपला आईचा स्वर्ग धुवून काढला आहे या पावसाने. तर खूप चांगलं आहे बघू शकता तुम्ही खूप पाणी पडत आहे. मजा पण तशी देते. आपला कसा करायचा आता पाणी पडतं तर पडू दे. आपल्या आईचा स्वर्ग पूर्ण पावसाने धुतला तरी पण आपले तालपत्री आपल्याला टेन्शन नाही दौडवणार. टेन्शन तर नाही. बिजांची तर वाटच लागेल आता. बरोबर ना? जे मांडवले त्यांचे मांडव गलती झाली. तिला काही मजा आली. तर काहीच आता इथं आलोय आमच्या बाजूला म्हणजे इथं आता खेळ होतात ते बघूया काय काय होतात ते. थोडीशी आपण मजा घ्यायला आलोय काय काय करणार आहे ते नक्कीच बघू. इथं आपण बघू शकता आपल्याला पण नाही माहिती. तर काही अशा प्रकारे यांचा खेळ आहे. नक्कीच तुम्ही बघा नक्कीच कधीतरी ट्राय करा. तर पहिल्यांदा मी पण हा खेळ बघतोय. 2, 3, 4, 5, 5.
तरी पूर्ण पब्लिक उरणची आहे, बघू शकता तुम्ही. नाही नाही टाकू नका. टाकू नका, थांबा. जो भरला नाही तो टाकू नका, थांबा. ब्लॉग आजकाल लय ब्लॉगर झालेले आहेत. बाई साधा सुद्धा नाही जमिनीचे पैशावर मजा केली. भाऊ तुला बाई साधा सुद्धा नाही जमिनीचे पैशावर मजा केली. वकील आणलं कणशी कणशी, मोठं मोठं वकील आणलं कणशी कणशी. आग आग पंची पंची तुला हिस्सा दे सांग कणशी. चला जरा बसतो नंतर परत जातो. गाईज बघू शकता एकविरेला येण्याची हीच खरी मजा आहे. आणि गाणी म्हणून आम्ही नाचतोय. आणि या दादाने बघू शकता काय केलंय, भैयावरनं मागितला. आणि हा आपला मित्र आलाय मितेश दादा. नमस्कार तुम्हाला. नमस्कार. बरे आहेत ना? हो एकदम मजेत. असं काय नाही गाईज, बंधू आहे आपला. आणि आपण ते पालखीला आले तर मला भेटला कॉल केला काल. आणि परवाच्या दिवशी पण डोंगरावर जाताना त्याने बघितलेलं मला पुण्यामध्ये. बाई खूप चांगला माणूस आहे, जीवाला जीव देणारा मित्र. तर बंधू जेवून बिवून कसा वाटला तुला? मस्त, आईच्या हाताला चांगलीच चव होती. हा, तर मग आता तुम्ही कधी घरी जाणार? आमचा उद्या प्लॅन आहे घरी जायचा. हा का? आम्ही आज जाणार. जुदा होएंगे आज हम. फिर से मिलेंगे कभी भाई, नक्कीच. तर गाईज ही उरणवाली पब्लिक आहे आपली. तुम्हाला रात्री दाखवलं मी, बघू शकता. खूप चांगली माणसं आहेत. गेल्या वर्षी पण इथेच होते, बघू शकता. सर्वजण हे टेम्पो घेऊन येतात. तर खूप मजा करतो आम्ही इथं. 3 दिवस राहिले ते पण, आता ते चाललेत घरी. तर नीट जावा घरी तुम्ही. हा, आणि एन्जॉय करत जावा. हा, पुढच्या वर्षी आपण लवकर भेटू. आईच्या कृपेने नक्कीच भेटू. जय आई माऊली. आई माऊलीचा. तर काय आता विषय असा झालाय का, म्हणजे आता पूर्ण गर्दी संपली इथली. तुम्ही पाटी म्हणजे पाठच्या पाठमध्ये बघितलं असेल तर इथं खूप गर्दी होती, खूप क्राऊड होता. आता विचार केला, आम्ही फ्रेश झालो मस्त. आईच्या देवळावर जायचं, आईचं दर्शन घ्यायचं. आम्हाला काल गेलतो तर आम्हाला भेटला नाही. तर आता विचार असा केला आहे की जायचं डोंगरावर, आईचं मस्त दर्शन घ्यायचं आरामात. आता तिथं गर्दी पण नसेल तर चला जाऊया आपण, तुम्हाला पण दर्शन घडवतो. चला. तर आता आम्ही शॉर्टकट रस्ता घेतला आहे. आता इथून आम्ही डायरेक्ट असं चढू अर्धे गीत, मग तिथनं जाऊ फटाफट. कारण आता अंधार होईल ना, म्हणून फटाफट दर्शन घ्यायचं आहे. निवांतपणे 9-10 वाजेपर्यंत निघायचं आम्हाला. जरा जाऊया. तर काही वाटलं नव्हतं एवढी पब्लिक असेल, पण आहे पब्लिक भरपूर अजूनपर्यंत. आणि चढ घ्यायचे बघू शकता, तशीच पब्लिक आहे, अजून काही कमी नाही होत. तर बघू आता किती लाईन आहे दर्शनाला. आम्ही गेला का डायरेक्ट दर्शन होणार का, पण असं नाही, पब्लिक आहे अजूनपर्यंत. जस्ट पोचलो वरती गाईज. आणि बघू शकता तेवढी गर्दी नाही, पण होईल लवकर दर्शन. रांगेमध्ये पण जास्त कोण दिसत नाही, बट घामटलं पूर्ण. तयारी करून आलेलो, तयारी उतरली खाली. तर जास्त वेळ थांबायलाच लागला नाही आम्हाला. डायरेक्ट पहिल्याच लाईनीत नाही एंट्री भेटली. VIP दर्शन सारखा सेम, कारण पब्लिकच नाही उरली. कालच सर्वांनी दर्शन करून घेतलं आहे. तर डायरेक्ट आम्हाला एंट्री भेटली VIP. म्हणजे ओढ झाला ते. पण चला आता दर्शन घेऊ, तुम्हाला दाखवतो पूर्ण दर्शन. तर काहीच माऊलीचं दर्शन चांगल्या प्रकारे झाला. तर चला आता आपण जाऊया. तर खूप छान वाटलं माऊलीचं दर्शन घेऊन. काय धक्काबुक्की नाही, काय नाही. त्यांनी आरामात दर्शन पण घेऊन दिला आणि व्हिडिओ पण काढून दिले, असे काही बोलले नाही. तर चांगला वाटला मनाला आईचं दर्शन घेऊन. तर चला आता जाऊया आपण, बघूया तिथं थोडेफार फोटो काढू
आणि मग खाली उतरू. आपल्याला घरी पण जायचं आहे. कितीला निघायचं आहे ते तर नाही माहिती. जेवण करून आय थिंक जायचं आहे. तर ठीक आहे, चला आपण तिथे जाऊया आता आपण. पण भेटते आम्हाला, तर चांगली गोष्ट झाली. थोडीफार रील बनवत होतो तर माऊलीची आम्हाला आरती भेटली. तर चला आता आरती आठवूनच जाऊया खाली. आम्ही देवळामधनं पाया पडून येसपर्यंत एवढी रांग लागली बघू शकता तुम्ही. बरं झालं लवकर आलो ना, लवकर दर्शन घेतला. चला आता जाऊया खाली आपण. काही दुसरा एक ब्लॉगर भेटलाय बघू शकता तुम्ही. नवीन एक ब्लॉगर एक ओटीवाला बसलाय बघू शकता काहीच. चल चल मुक्कात चल, त्याला इज्जत घालव त्याच्या तर काही आता जस्ट इथून निघलोय आम्ही एकविरीवरून. तर बघू शकता आमची एक गाडी आणि गाडीमध्ये आमची बाहुली धोरांसारखे कोणलं नाही ना. आणि मागं आपला सामान आहे. ऍक्च्युली विषय यांचा सिटीचा आहे, इथं गाणी लावायची आहेत. तर ही आहे आमची गाडी. चल ही आमची गाडी आहे. या गाडीमध्ये बसलेत मावशी आणि मामा. विचार आणि आरशात बसणार आहे आणि मी पण बसणार आहे इथे. कसा बसा त्यांनी आणि इकडे पप्पा. निघायचा तर चला आता निघूया आपण. तर आम्ही खालच्या देवळात म्हणजे पायात पडलो नव्हतो आल्यापासून. तर वरती गेलो, तिथून म्हणजे एन्जॉयच करत होतो. खालच्या देवळात तिथं आलोच नाही. अर्ध्यावरून आम्ही जात होतो तिथनं डोंगरावरून. आता जस्ट खालच्या डोंगरावर म्हणजे खालच्या मंदिरात आलो. घरी जायचं आहे ना, मग इथं वळलो. बघू शकता खालचं मंदिर असं बनवलं आहे, खूप सुंदर. तर आतमध्ये जाऊन बघायचं आहे कसं आहे ते. तर गाईज त्यांचा ब्लॉग कसा वाटला ते नक्कीच तुम्ही कमेंटमध्ये सांगा. आय होप तुम्हाला आवडला असेल तर जास्त काही नाही, लाईक शेअर कमेंट आणि आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. परत भेटू एक अशाच नवीन ब्लॉगमध्ये. तिथपर्यंत गाईज बाय बाय.